हॅलो एव्हरीवन, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत क्रॉस प्रोडक्ट. ओके, क्रॉस प्रोडक्टला आपण वेक्टर प्रोडक्ट देखील बोलतो. ओके, प्रीवियस व्हिडिओमध्ये आपण बघितलं आहे डॉट प्रोडक्ट. डॉट प्रोडक्टला आपण स्केलर प्रोडक्ट देखील बोललो होतो, बरोबर आहे. ओके, का बरं? कारण की दोन वेक्टरचे जे आपण डॉट प्रोडक्ट करतो तर मिळणारा जे आन्सर आहे ते स्केलर असते, कॉन्स्टंट असतो, बरोबर. त्यामुळे आपण डॉट प्रोडक्टला स्केलर प्रोडक्ट असं बोललो होतो. आज आपण बघतो आहे क्रॉस प्रोडक्ट, म्हणजे दोन वेक्टरचे आपल्याला क्रॉस प्रोडक्ट करायचं. मग क्रॉस प्रोडक्टला आपण वेक्टर प्रोडक्ट देखील बोलतो. का बरं? कारण की जेव्हा कुठल्याही दोन वेक्टरचं आपण जर क्रॉस प्रोडक्ट केलं तर मिळणारा जे आन्सर आहे तो वेक्टरच मिळतो. ठीक आहे, म्हणजे दोन वेक्टरचे क्रॉस प्रोडक्ट केल्यानंतर आपल्याला तिसरा वेक्टर मिळतो. त्यामुळे क्रॉस प्रोडक्टला आपण वेक्टर प्रोडक्ट देखील बोलतोय. ठीक आहे, मग आता दोन वेक्टरचे क्रॉस प्रोडक्ट कसं केलं जात आहे? ओके, तर फॉर्म्युला व्यवस्थित लक्षात घ्या. ठीक, दोन वेक्टर आहे, वेक्टर ए अँड वेक्टर बी, आणि या दोन वेक्टरच्या मधला जो अँगल आहे ज्याला आपण थीटाने डिनोट करतोय तो आपल्याला माहिती पाहिजे, थीटा. ओके, तर वेक्टर ए आणि वेक्टर बी या दोन वेक्टरच्या मधला अँगल आहे थीटा, आणि आता या दोन वेक्टरचे आपल्याला क्रॉस प्रोडक्ट आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. तर त्याला आपण डिनोट करतोय वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी. ओके, वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी, क्रॉस बोललाय तर क्रॉसने डिनोट करणे आहे, इज इक्वल टू, मग क्रॉस प्रोडक्ट आहे मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए इनटू मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर बी इनटू साइन ऑफ थीटा इनटू एन कॅप. ओके, हा फॉर्म्युला आहे क्रॉस प्रोडक्टचा. जर कुठल्याही दोन वेक्टरचे जर क्रॉस प्रोडक्ट करायचे असेल, ओके, तर काय माहिती पाहिजे? जसं इथे वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी करायचे आहे तर मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए, वेक्टर ए च्या मॅग्निट्यूड, ओके, इनटू मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर बी, हा जो वेक्टर बी आहे याचे आपल्याला मॅग्निट्यूड पाहिजे माहिती. ओके, त्यानंतर साइन थीटा. ओके, साइन ऑफ थीटा, थीटा मीन्स वेक्टर ए आणि वेक्टर बी च्या मधला अँगल थीटा, त्याच्या साइन घेणे आहे. ओके, डॉट प्रोडक्ट मध्ये कॉस ऑफ थीटा होतो. ओके, आणि क्रॉस प्रोडक्ट मध्ये साइन ऑफ थीटा आहे, आणि इनटू एन कॅप. आता एन कॅप काय आहे? ओके, तर ऑब्वियसली आपण प्रीवियस व्हिडिओ मध्ये बघितलं आहे एन कॅप मीन्स काय असतो? युनिट वेक्टर. मग हा युनिट वेक्टर कुणाचा आहे? ठीक आहे, मी व्हिडिओच्या स्टार्टिंगला बोललो आहे काय की आपण क्रॉस प्रोडक्टला वेक्टर प्रोडक्ट म्हणतोय, बरोबर आहे. का बरं? कारण की वेक्टर ए आणि वेक्टर बी यांचे जेव्हा आपण क्रॉस प्रोडक्ट करू तर मिळणारा आन्सर काय असते? नवीन वेक्टर असतो, बरोबर आहे. तर त्या वेक्टरचे जे युनिट वेक्टर आहे तो एन कॅपने आपण डिनोट करतो. ठीक आहे, व्यवस्थित लक्ष द्या काय बोलूया, एन कॅप मीन्स काय ऍक्च्युअली. ठीक आहे, जसं वेक्टर ए अँड वेक्टर बी हे दोन वेक्टर आहेत. ओके, आता या वेक्टर ए आणि वेक्टर बी चे जेव्हा मी क्रॉस प्रोडक्ट करेन तर मला एक नवीन वेक्टर मिळेल, बरोबर आहे. ओके, आणि महत्वाचे आहे जो नवीन वेक्टर आपल्याला मिळेल तो परपेंडिक्युलर वेक्टर असेल. म्हणजे जेव्हा मी वेक्टर ए आणि वेक्टर बी चे जेव्हा क्रॉस प्रोडक्ट करेल तर मला एक नवीन वेक्टर जो मिळेल तो परपेंडिक्युलर वेक्टर असेल. याला डिनोट करतोय वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी. ठीक, जर वेक्टर ए आणि वेक्टर बी चे जर आपण क्रॉस प्रोडक्ट केलं तर मिळणार जो आन्सर आहे म्हणजे वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी हा परपेंडिक्युलर वेक्टर असेल. म्हणजे हा जो वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी हा जो नवीन वेक्टर आहे हा वेक्टर बी आणि वेक्टर ए या दोघांवर देखील कसा असेल? परपेंडिक्युलर असेल. ओके, ही खूप महत्वाची कंडिशन आहे, लक्ष द्या. ठीक आहे, आणि मग एन कॅप आपण बोललो होतो तर एन कॅप मीन्स काय होणार आहे? तर वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी म्हणजे आपला जो नवीन वेक्टर आहे त्याचं डायरेक्शन एन कॅप युनिट वेक्टर. ठीक आहे, म्हणजे वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी जर हा फॉर्म्युला यूज करायचा असेल तर आपल्याला टर्म्स माहिती पाहिजे, आपल्याला मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए माहिती पाहिजे, आपल्याला मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर बी माहिती पाहिजे, आपल्याला साइन ऑफ थीटा माहिती पाहिजे. थीटा म्हणजे वेक्टर ए आणि वेक्टर बी च्या मधला अँगल. ओके, आणि एन कॅप माहिती पाहिजे. एन कॅप मीन्स काय? जो परपेंडिक्युलर वेक्टर आपल्याला मिळतोय त्याचे डायरेक्शन. ठीक आहे. ओके, देन नेक्स्ट एक क्वेश्चन तो विचारेल आपल्याला की फाइंड दी साइन ऑफ अँगल बिटवीन वेक्टर ए अँड वेक्टर बी.
साइन ऑफ अँगल. ठीक आहे, अँगल आपण थीटाने डिनोट करतो, म्हणजे तो क्वेश्चन विचारेल साइन थीटा. मग साइन थीटा इज इक्वल टू व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची. ओके, तर वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी चा जो फॉर्म्युला आहे त्याच फॉर्म्युल्यावरनं आपल्याला साइन थीटाची व्हॅल्यू काढायची असणार. ठीक आहे, व्यवस्थित लक्षात द्या. वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी चा फॉर्म्युला काय होता? वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए इंटू मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर बी इंटू साइन ऑफ थीटा इंटू एन कॅप. हा फॉर्म्युला होता वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी चा. आणि क्वेश्चन विचारेल साइन थीटा फाइंड आउट करा. ओके, मग आपल्याला साइन थीटाची व्हॅल्यू काढायची आहे. ओके, तर या ज्या तीन टर्म्स आहे, मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए, मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर बी आणि युनिट वेक्टर. ओके, तर यांना आपण अलीकडे घेऊ. ठीक, बघा आता हिअर काय मिळेल आपल्याला? वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी अपॉन मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए इंटू मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर बी पुन्हा एन कॅप इज इक्वल टू काय असणार इथे? साइन थीटा. ओके, म्हणजे जर आता आपल्याला साइन थीटा जर फाइंड आउट करायचा असेल तर आपल्याला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. काय फॉर्म्युला आहे? साइन थीटा इज इक्वल टू वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी अपॉन मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए इंटू मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर बी इंटू एन कॅप. पण हा जो फॉर्म्युला आपल्याला मिळाला याला आपण पुन्हा सिम्प्लिफाइड करू शकतो. फॉर्म्युला काय म्हणतो? साइन थीटा इज इक्वल टू वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी अपॉन मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए इंटू मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर बी इंटू एन कॅप. ओके, एन कॅप म्हणजे काय होतो? युनिट वेक्टर. ऑलरेडी प्रीवियस व्हिडिओ मध्ये आपण डिस्कस केलाय. काय, व्यवस्थित लक्षात द्या. जर मला युनिट वेक्टर ऑफ ए जर फाइंड आउट करायचे असेल, म्हणजे ए कॅप जर मला काढायचे असेल तर काय करू आपण? वेक्टर ए ला आपण डिवाइड करतो त्याच्या मॅग्निट्यूडनी, बरोबर. ओके, जर आपल्याला बी कॅप जर फाइंड आउट करायचे असेल तर आपण काय करू? वेक्टर बी ला डिवाइड करू मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर बी नी. हे ऑलरेडी प्रीवियस व्हिडिओ मध्ये आपण डिस्कस केलेलं, बरोबर आहे. मग एन कॅप म्हणजे काय? मी आधीच सांगितलं आहे. एन कॅप मीन्स काय बोलतो आपण? हा वेक्टर आहे वेक्टर बी. ओके, आणि हा परपेंडिक्युलर वेक्टर मिळतो आपल्याला वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी. जर या दोन वेक्टरचे आपण क्रॉस प्रोडक्ट केला तर मिळणारा जो नवीन वेक्टर आहे तो हा परपेंडिक्युलर वेक्टर असतो. ओके, तर या वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी चे युनिट वेक्टर जे असते त्याला आपण एन कॅप ने डिनोट करतो. एन कॅप कुणाचे युनिट वेक्टर आहे? वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी, बरोबर आहे. म्हणजे वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी चे युनिट वेक्टर आहे एन कॅप. मग एन कॅप जर काढायचं असेल तर काय करू आपण? एन कॅप इज इक्वल टू, तर एन कॅप युनिट वेक्टर या वेक्टरचे आहे, तर या वेक्टरला म्हणजेच वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी ला डिवाइड करू याच्याच मॅग्निट्यूडनी. वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी चा मॅग्निट्यूड म्हणजे एन कॅपचा फॉर्म्युला काय येतो? एन कॅप इज इक्वल टू वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी अपॉन मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी, बरोबर आहे. ओके, मग ही एन कॅपची व्हॅल्यू मी इथे पुट करतो आहे. म्हणजे काय मिळेल आपल्याला? वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी अपॉन मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए इंटू मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर बी एन कॅप. एन कॅप काय होतं? वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी अपॉन मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी इज इक्वल टू साइन थीटा. आता इथे या दोन टर्म कॅन्सल होईल आहे आणि हा जो मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी आहे हा न्यूमरेटर मध्ये शिफ्ट होईल आहे. म्हणजे काय मिळेल आपल्याला? मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी अपॉन मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए इंटू मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर बी इज इक्वल टू साइन थीटा. म्हणजे साइन थीटाचा फॉर्म्युला काय आहे? मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए क्रॉस बी अपॉन मॅग्निट्यूड ऑफ ए इंटू मॅग्निट्यूड ऑफ बी. ओके, नेक्स्ट आपण बघणार आहोत प्रॉपर्टीज ऑफ क्रॉस प्रोडक्ट. ओके, और प्रॉपर्टीज ऑफ वेक्टर प्रोडक्ट. बघा आता प्रॉपर्टीज व्यवस्थित लक्षात घ्या. ठीक, की कुठल्याही दोन वेक्टरचे जे क्रॉस प्रोडक्ट आहे ते कॉम्युटेटिव्ह नसते. ओके, नॉट कॉम्युटेटिव्ह. ओके, मीन्स म्हणजे जर वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी जर असेल, ओके, तर कॅल्क्युलेशन करते वेळेस तुम्ही याला वेक्टर बी क्रॉस वेक्टर ए लिहू शकत नाही. अशाला काय म्हणायचं? ओके, नॉट कॉम्युटेटिव्ह मीन्स तुम्ही दोघांची पोझिशन इंटरचेंज करू शकत नाही. जर वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी आहे तर तुम्हाला वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी च लिहायचे. तुम्ही त्याच्या ऐवजी वेक्टर बी क्रॉस वेक्टर ए लिहू शकत नाही.
लक्षात आलं काय बोललात ना? ओके, जर वेक्टर सी क्रॉस वेक्टर ए आहे तर तुम्हाला वेक्टर सी क्रॉस वेक्टर ए च लिहायचं आहे. तुम्ही वेक्टर सी क्रॉस वेक्टर ए च्या ऐवजी वेक्टर ए क्रॉस वेक्टर सी असं लिहू शकत नाही. ठीक आहे, नॉट कम्युटेटिव्ह मीन्स तुम्ही त्यांची जी पोझिशन आहे ते इंटरचेंज करू शकत नाही. सिमिलर जर आय कॅप क्रॉस जे कॅप जर असेल तर तुम्हाला आय कॅप क्रॉस जे कॅपच लिहायचे आहे. ओके, त्याच्याऐवजी तुम्ही पोझिशन इंटरचेंज करू शकत नाही. जर की तुम्हाला जर पोझिशन इंटरचेंज करायची असेल तर साइन मध्ये चेंजेस येतात. म्हणजे काय, जर तुम्हाला वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी च्या ऐवजी, ओके महत्त्वाचे लक्षात घ्या, जर तुम्हाला वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी च्या ऐवजी वेक्टर बी क्रॉस वेक्टर ए जर लिहायचे असेल तर लिहू शकता, पण साइन चेंज करणे आहे. म्हणजे साइन केलेले आहे मायनस. ओके, म्हणजे जर वेक्टर सी क्रॉस वेक्टर ए च्या ऐवजी जर तुम्हाला वेक्टर ए क्रॉस वेक्टर सी जर लिहायचे आहे तर तुम्हाला साइन चेंज करणे आहे आन्सरच्या, मीन्स समोर मायनस साइन देणे आहे. ओके, जर तुम्हाला आय कॅप क्रॉस जे कॅप, ठीक आहे, याची जर पोझिशन जर इंटरचेंज जर तुम्हाला करायची असेल, म्हणजे तुम्हाला जे कॅप क्रॉस आय कॅप जर करायचे असेल त्याचे तर तुम्हाला समोर काय लिहिले आहे मायनस. ओके, म्हणजे लक्षात घ्या, क्रॉस प्रोडक्ट मध्ये कुठल्याही दोन वेक्टरची पोझिशन तुम्ही इंटरचेंज करू शकत नाही. जर करायचे असेल तर तुम्हाला साइन चेंज करायचे. त्यामुळे स्टेटमेंट काय बोलतो आपण की क्रॉस प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स इज नॉट कम्युटेटिव्ह. ओके, नेक्स्ट स्केलर मल्टिप्लिकेशन. जर दोन वेक्टर क्रॉस मल्टिप्लिकेशन करत असेल मीन्स क्रॉस प्रोडक्ट, ओके, वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी, आणि त्यांना जर स्केलर जर मल्टिप्लिकेशन मध्ये असेल मीन्स कॉन्स्टंट, तर अशा वेळेस काय आहे? ओके, जसं वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी आहे. ओके, वेक्टर ए आणि वेक्टर बी क्रॉस प्रोडक्ट करतात आणि याला मल्टिप्लिकेशन मध्ये कॉन्स्टंट आहे एम. बघा आता अशा वेळेस काय होईल, हा स्केलर मल्टिप्लिकेशन करतोय वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी सोबत, तर अशा वेळेस काय होईल व्यवस्थित लक्ष द्या, इज इक्वल टू हा जो स्केलर आहे हा एक तर वेक्टर ए सोबत मल्टिप्लिकेशन करेल मीन्स एम वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी, ही कंडिशन आहे, किंवा वेक्टर ए एज इट इज क्रॉस वेक्टर बी सोबत तो मल्टिप्लिकेशन करेल मीन्स एम वेक्टर बी. कसे काय बोलायचं? ओके, जर दोन वेक्टरचे जर क्रॉस प्रोडक्ट असेल आणि त्यांना जर स्केलर मल्टिप्लिकेशन मध्ये असेल तर जो स्केलर आहे हा एक तर वेक्टर ए सोबत मल्टिप्लिकेशन करेल, ठीक आहे, पण जेव्हा वेक्टर ए सोबत मल्टिप्लिकेशन करताय तर तो बी सोबत करत नाही. ओके, किंवा हा कॉन्स्टंट एक तर वेक्टर बी सोबत मल्टिप्लिकेशन करेल. ठीक आहे, म्हणजे कुठल्याही एका वेक्टर सोबत स्केलर मल्टिप्लिकेशन करतोय. ओके, देन नेक्स्ट आहे कोलिनियरिटी ऑफ टू वेक्टर्स. ओके, जर कुठलेही दोन वेक्टर्स कोलिनियर मीन्स पॅरलल, ओके, कुठलेही दोन वेक्टर कोलिनियर आहे की नाही हे आपण क्रॉस प्रोडक्टने पण चेक करू शकतो. ओके, लक्ष द्या, जर कुठल्याही दोन वेक्टरचे क्रॉस प्रोडक्ट जसं वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी, ओके, जर वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी चे जे आन्सर आहे जर ते झिरो वेक्टर जर मिळत असेल, ओके, म्हणजे वेक्टर ए आणि वेक्टर बी चे क्रॉस प्रोडक्ट केल्यानंतर मिळणारा जो आन्सर आहे ते जर झिरो जर मिळत असेल, झिरो वेक्टर का बरं लिहिलाय, कारण की ऑलरेडी आपण स्टार्टिंगला बोललो होतो काय की जेव्हा आपण दोन वेक्टरचे क्रॉस प्रोडक्ट करतो तर मिळणारा जे आन्सर आहे ते वेक्टरच्या फॉर्म मध्ये मिळत आहे, बरोबर आहे, त्यामुळे मी इथे झिरो वेक्टर लिहिलाय. ओके, मग कुठल्याही दोन वेक्टरचं जर क्रॉस प्रोडक्ट झिरो मिळत असेल तर याचा अर्थ असा आहे की वेक्टर ए आणि वेक्टर बी हे कोलिनियर आहे. ठीक आहे, कोलिनियर ऑलरेडी डिस्कस केला आपण प्रीवियस व्हिडिओ मध्ये. ओके, और पॅरलल आहे. नेक्स्ट आपण बघणार आहोत वेक्टर प्रोडक्ट ऑफ बेसिक वेक्टर्स. ओके, मग आता हे बेसिक वेक्टर्स काय ऑलरेडी आपण प्रीवियस व्हिडिओ मध्ये डिस्कस केलं आहे. ठीक आहे, बेसिक वेक्टर्स मीन्स काय आहे, जे एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिस यांचे जे युनिट वेक्टर्स आहेत त्यांना आपण बेसिक वेक्टर्स म्हणतो, बरोबर आहे. ओके, तीन ऍक्सिस असतात, एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस अँड झेड ऍक्सिस. ओके, एक्स ऍक्सिस चे जे युनिट वेक्टर आहे त्याला आपण आय कॅप ने डिनोट करतो. ओके,
युनिट वेक्टर काय करतो एक्स ऍक्सिसची जी डायरेक्शन आहे ती डायरेक्शन रिप्रेझेंट करतो कोण आय कॅप आणि याची जी मॅग्निट्यूड आहे आय कॅपची ती किती असते 1 ओके देन वाय ऍक्सिसचे जो युनिट वेक्टर आहे त्याला आपण जे कॅपने डिनोट करतो ओके जे कॅपची जी डायरेक्शन आहे सेम डायरेक्शन वाय ऍक्सिसची असणार आहे देन झेड ऍक्सिसची जी युनिट वेक्टर आहे झेड ऍक्सिस त्याच्या युनिट वेक्टरला आपण के कॅपने डिनोट करतो बरोबर आहे के कॅपची मॅग्निट्यूड किती 1 आणि डायरेक्शन सेम जी झेड ऍक्सिसची ओके तर आय कॅप जे कॅप के कॅप हे जे आहे हे बेसिक वेक्टर्स आहेत सिक्वेन्स लक्षात ठेवा आधी मी एक्स ऍक्सिसचे युनिट वेक्टर रीड करतो आहे ओके आय कॅप देन त्यानंतर मी वाय ऍक्सिसचे युनिट वेक्टर रीड करतो आहे जे कॅप ओके देन त्यानंतर मी रीड करतो आहे के कॅप मीन्स झेड ऍक्सिसचे युनिट वेक्टर ओके आपण क्वाड्रंट्स अँटी क्लॉकवाइज काउंट करतोय बरोबर आहे ओके अँगल्स आपण अँटी क्लॉकवाइजच काउंट करतोय ठीक आहे तर हा सिक्वेन्स लक्षात ठेवायचा आय कॅप जे कॅप के कॅप अँटी क्लॉकवाइज ठीक आहे दे मग आता आपल्याला बघायचं आहे की हे जे बेसिक वेक्टर्स आहे यांच्या क्रॉस प्रोडक्ट कसं होईल ठीक आहे केस 1 लक्षात घ्या आय कॅप क्रॉस जे कॅप इज इक्वल आता इथे आपल्याला क्रॉस प्रोडक्ट करायचं आहे आय कॅप आणि जे कॅप आय कॅप काय आहे युनिट वेक्टर ऑफ एक्स ऍक्सिस आणि जे कॅप काय आहे युनिट वेक्टर ऑफ वाय ऍक्सिस ओके मग वेक्टर आय कॅप क्रॉस जे कॅपच्या वेक्टर प्रोडक्ट मीन्स क्रॉस प्रोडक्ट कसं करू तर फॉर्म्युला यूज करू आपण स्टार्टिंगला जो फॉर्म्युला बघितला होता काय होता वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए इनटू मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर बी इनटू साइन ऑफ थीटा एंड युनिट वेक्टर अलॉन्ग वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी एन कॅप हा फॉर्म्युला आपण यूज करू ओके आता वेक्टर ए च्या ऐवजी आय कॅप आहे वेक्टर बी च्या ऐवजी जे कॅप आहे बरोबर आहे म्हणजे काय मिळेल आपल्याला हा फॉर्म्युला जर आपण यूज करतो म्हटलं तर मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए मीन्स मॅग्निट्यूड ऑफ आय कॅप देन मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर बी मीन्स मॅग्निट्यूड ऑफ जे कॅप ओके देन साइन ऑफ थीटा ओके साइन ऑफ थीटा थीटा मीन्स काय बोलतो आपण अँगल बिटवीन वेक्टर ए अँड वेक्टर बी मग इथे थीटा मीन्स कोण होईल अँगल बिटवीन आय कॅप अँड जे कॅप मग आय कॅप आणि जे कॅपच्या मधला अँगल किती असेल आय कॅप एक्स ऍक्सिसचे युनिट वेक्टर आहे जे कॅप वाय ऍक्सिसचे युनिट वेक्टर आहे मग एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस ओके एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस या दोघांच्या मध्ये अँगल किती असते 90 डिग्री म्हणजे आय कॅप आणि जे कॅप या दोघांच्या मधलं पण अँगल किती असेल 90 डिग्री असेल ओके मीन्स थीटा इज इक्वल टू 90 डिग्री मीन्स π/2 ओके एंड एन कॅप मग एन कॅप मीन्स काय बोलतो आपण एन कॅप मीन्स द युनिट वेक्टर अलॉन्ग वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी म्हणजे वेक्टर ए आणि वेक्टर बी चे जेव्हा क्रॉस प्रोडक्ट करतो आपण तर मिळणारा जो वेक्टर आहे तो काय असतो परपेंडिक्युलर वेक्टर ठीक आहे रिकॉल करता व्यवस्थित लक्षात घ्या काय बोलतो आपण वेक्टर ए आणि वेक्टर बी चे जो आपण क्रॉस प्रोडक्ट करतो तर मिळणारा जो नवीन वेक्टर आहे तो असतो वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी बरोबर आहे आणि हा वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी दोघांवर कसा असतो परपेंडिक्युलर वेक्टर असतो म्हणजे जो नवीन वेक्टर आहे वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी हा वेक्टर ए आणि वेक्टर बी दोघांवर परपेंडिक्युलर असतो बरोबर आहे मग वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी चे जे युनिट वेक्टर आहे त्याला आपण एन कॅप ने डिनोट केलं होतं एन कॅप मग इथे आय कॅप क्रॉस जे कॅप आहे मग आय कॅप क्रॉस जे कॅप म्हणजे आय कॅप क्रॉस जे कॅप जेव्हा तुम्ही या आय कॅप आणि जे कॅपचे जेव्हा क्रॉस प्रोडक्ट कराल तर मिळणारा जो वेक्टर आहे तो काय असेल परपेंडिक्युलर असेल मग मला सांगा एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस चे युनिट वेक्टर आहे आय कॅप जे कॅप यांचे जेव्हा तुम्ही क्रॉस प्रोडक्ट कराल
तर मिळणारा जो वेक्टर आहे तो परपेंडिक्युलर वेक्टर मिळेल. झेड ऍक्सिस परपेंडिक्युलर आहे आणि झेड ऍक्सिस चे युनिट वेक्टर कोण आहे के कॅप, म्हणजे एन कॅपचे ऐवजी आपण काय लिहू शकतो आहे के कॅप. लक्षात आलं काय बोललो आता? काय बोललो होतो आपण? जेव्हा कुठल्याही दोन वेक्टरचे आपण क्रॉस प्रोडक्ट करतो तर मिळणारा जो वेक्टर आहे तो परपेंडिक्युलर असतो. जर मी आय कॅप आणि जे कॅपचे जर क्रॉस प्रोडक्ट करीन तर मला परपेंडिक्युलर वेक्टर मिळेल, म्हणजे झेड ऍक्सिस. बरोबर आहे. आणि झेड ऍक्सिसचे युनिट वेक्टर कोण आहे के कॅप, म्हणजे जिथे एन कॅप आहे तिथे आपल्याला के कॅप लिहायचे आहे. ओके, आता कॅल्क्युलेट करतोय. इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ आय कॅप. मग आय कॅप काय आहे युनिट वेक्टर, युनिट वेक्टर मीन्स मॅग्निट्यूड 1. ओके 1. मॅग्निट्यूड ऑफ जे कॅप 1. का बरं? कारण जे कॅप देखील युनिट वेक्टर आहे. sin pi by 2 1. ओके, then here k cap as it is, means final I cap cross j cap is equal to k cap. लक्षात आलं काय बोलायचं? ओके, म्हणजे जेव्हा आपण I cap क्रॉस j cap केलं तर आपल्याला काय मिळालं k cap मिळालं. बरोबर आहे. आपण काय बोललो होतो? जेव्हा कुठल्याही दोन वेक्टरचा आपण क्रॉस प्रोडक्ट करतो तर आन्सर वेक्टरच मिळते, परपेंडिक्युलर वेक्टर. दोन वेक्टरचे आपण जेव्हा क्रॉस प्रोडक्ट करू तर आन्सर वेक्टरच मिळतो. मिळाला ना वेक्टर, आणि तो परपेंडिक्युलर असतो. मिळाला ना आय कॅप आणि जे कॅपचे जेव्हा आपण क्रॉस प्रोडक्ट केलं तर मिळणारा आन्सर के कॅप मिळाला, मीन्स परपेंडिक्युलर वेक्टर मिळाला. सिमिलर आपण जर जे कॅप क्रॉस के कॅप जर करू आपण, ओके, जे कॅप क्रॉस के कॅप म्हणजे युनिट वेक्टर जे युनिट वेक्टर के, ओके, यांचे जो आपण क्रॉस प्रोडक्ट करू तर मिळणारा आन्सर काय असेल मग आय कॅप, कारण की आय कॅप त्यांच्यावरती परपेंडिक्युलर आहे. ओके, आय कॅप. सिमिलरली जेव्हा आपण के कॅप क्रॉस आय कॅप करू सिक्वेन्स, ओके, जे कॅप क्रॉस के कॅप, ओके, इज इक्वल टू आय कॅप मिळतात. सिमिलरली के कॅप क्रॉस आय कॅप जर करू तर आन्सर काय मिळेल आपल्याला जे कॅप मिळेल, थर्ड युनिट वेक्टर मिळेल. कळते काय बोलायचं? ओके, व्यवस्थित लक्षात ठेवा. आय कॅप क्रॉस जे कॅप इज इक्वल टू के कॅप, जे कॅप क्रॉस के कॅप इज इक्वल टू आय कॅप, देन के कॅप क्रॉस आय कॅप इज इक्वल टू जे कॅप. ठीक आहे, ही आपली केस 1. ओके, देन नेक्स्ट बघू आपण सेकंड केस. ओके, आपण केस 1 मध्ये काय बोलतो की आय कॅप क्रॉस जे कॅप इज इक्वल टू काय होतो के कॅप. बरोबर, सिक्वेन्स मॅटर करतो. ठीक आहे, आय कॅप क्रॉस जे कॅप, आय कॅप क्रॉस जे कॅप के कॅप. ओके, जर पोझिशन जर उलट असेल तर काय मीन्स जे कॅप क्रॉस आय कॅप असेल तर काय, जे कॅप क्रॉस आय कॅप क्लॉकवाईज पोझिशन आता उलट झालेली आहे. ठीक आहे, तर अशा वेळेस काय, तर अशा वेळेस तुम्हाला सेम आन्सर मिळेल के कॅप. आपण जे कॅप आणि आय कॅपचे क्रॉस प्रोडक्ट करतोय तर आन्सर आपल्याला के कॅप मिळेल, पण डायरेक्शन उलट झाली आहे. बरोबर आहे, तर मिळणारे जे आन्सर आहे ते तुम्हाला निगेटिव्हली शो करणार आहे, मायनस. ठीक आहे, म्हणजे जे कॅप क्रॉस आय कॅप इज इक्वल टू काय आहे मायनस के कॅप. ठीक आहे, का बरं असं? फर्स्ट प्रॉपर्टी आपण काय बोललो होतो की वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी ला जर वेक्टर बी क्रॉस वेक्टर ए लिहायचे असेल तर लिहू शकतो आपण, पण समोर काय लिहिले आहे मायनस. बरोबर आहे. सेम जर आय कॅप क्रॉस जे कॅप इज इक्वल टू जर के कॅप होत असेल मग जर मी दोघांची पोझिशन जर इंटरचेंज करेन जे कॅप क्रॉस आय कॅप इज इक्वल टू सेम मिळेल, पण आन्सर निगेटिव्ह मिळेल, साइन चेंज होईल मायनस. बरोबर आहे, म्हणजे सिमिलर के कॅप क्रॉस जे कॅप इज इक्वल टू काय मग मायनस आय कॅप. बरोबर आहे. ओके, अँड देन आय कॅप क्रॉस के कॅप इज इक्वल टू काय आहे मायनस जे कॅप. ठीक आहे, जर डायरेक्शन जर क्लॉकवाईज असेल तर तुम्हाला आन्सर जे आहे ते मायनस मध्ये मिळत आहे. बघा, जे कॅप क्रॉस आय कॅप क्लॉकवाईज के तर मिळेल पण मायनस मध्ये मिळेल. के कॅप क्रॉस जे कॅप, के कॅप क्रॉस जे कॅप. ठीक आहे, क्लॉकवाईज डायरेक्शन आहे मीन्स आय कॅप मिळेल पण मायनस मिळेल. देन आय कॅप क्रॉस के कॅप, आन्सर तर जे कॅप मिळेल पण एक क्लॉकवाईज डायरेक्शन आहे तर मायनस मध्ये आन्सर येईल. ठीक आहे, तर ही जी केस आहे ही आपली सेकंड केस आहे.
केस 2. ओके, नेक्स्ट थर्ड केस बघू आपण, क्रॉस प्रोडक्ट ऑफ वेक्टर इटसेल्फ. ओके, म्हणजे कुठलाही वेक्टर जर त्याच्या स्वतः सोबत जर क्रॉस प्रोडक्ट करत असेल तर आन्सर काय. ठीक आहे, जसं आपण डिस्कस करू आय कॅप बद्दल. ओके, आपल्याला फाइंड आउट करायचे आहे आय कॅप क्रॉस आय कॅप इज इक्वल टू. ओके, मग आय कॅप क्रॉस आय कॅप काय करू आपण, क्रॉस प्रोडक्टचा फॉर्म्युला यूज करू. वेक्टर ए म्हणजे आय कॅप आहे, वेक्टर बी म्हणजे पण आय कॅपच आहे, म्हणजे फॉर्म्युला यूज करतो म्हटलं तर काय मिळेल आपल्याला, मॅग्निट्यूड ऑफ आय कॅप इनटू मॅग्निट्यूड ऑफ आय कॅप. बरोबर आहे, वेक्टर ए मीन्स आय कॅप, वेक्टर बी मीन्स आय कॅप. ओके, त्यानंतर साइन थीटा. ओके, साइन थीटा, थीटा मीन्स काय होतो, अँगल बिटवीन बोथ वेक्टर, दोन वेक्टरच्या मधला अँगल. मग आय कॅप क्रॉस आय कॅप म्हणजे आय कॅप आणि आय कॅपच्या मधला अँगल. मग आय कॅप बद्दलच आपण डिस्कस करतोय, सिंगल वेक्टर आहे, बरोबर आहे. कुठलाही अँगल स्वतः सोबत किती अँगल करेल, 0, तो अँगल करू शकणार नाही स्वतः सोबत, बरोबर आहे. म्हणजे आय कॅप सोबत अँगल किती करतोय आहे, 0 करतोय, म्हणजे थीटाची व्हॅल्यू किती मिळेल आपल्याला, 0, म्हणजे साइन 0. ओके, आणि एन कॅप सध्या आपल्याला माहिती नाही, मी ऍज इट इज लिहितो आहे एन कॅप इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ आय कॅप. आय कॅप काय आहे, युनिट वेक्टर, आणि युनिट वेक्टरचे मॅग्निट्यूड किती असते, 1, म्हणजे इथे मिळेल आपल्याला 1 इनटू सेम 1 इनटू साइन 0. साइन 0 इज इक्वल टू 0 होतो आहे. ओके, 0 and n cap as it is. Okay, here 0 into any term 0 होतो, म्हणजे I cap क्रॉस I cap is equal to काय मिळते आहे, 0 मिळते आहे. ओके, तर ही आपली थर्ड केस आहे, म्हणजे कुठल्याही वेक्टरच्या जर त्याच्या सोबत जर आपण क्रॉस प्रोडक्ट जर केलं तर आन्सर काय मिळते आपल्याला, 0 वेक्टर मिळतो आहे. ओके, आन्सर 0 वेक्टर मिळते, कारण युनिट वेक्टर होतो. ओके, म्हणजे याच्यावर काय मिळेल, j cap क्रॉस j cap is equal to 0 vector and here k cap cross k cap is equal to 0 vector. ओके, तर ही थर्ड केस आहे. ठीक, तर ह्या प्रॉपर्टी यूज करून आपल्याला सर्व न्यूमेरिकल देखील सॉल्व करायचे असणार आहे. देन नेक्स्ट बघू आपण की प्रॉपर्टी यूज करून दोन वेक्टरचं क्रॉस प्रोडक्ट कसं केलं जातं. ओके, दोन वेक्टर कन्सिडर करू, वेक्टर ए अँड वेक्टर बी. ओके, वेक्टर ए इज इक्वल टू a1 I cap plus a2 j cap plus a3 k cap and vector b is equal to b1 I cap plus b2 j cap plus b3 k cap. ओके, दोन वेक्टर आपण कन्सिडर केले, वेक्टर ए आणि वेक्टर बी. आता या दोन वेक्टरचे आपल्याला क्रॉस प्रोडक्ट करायचे पाहिजे प्रॉपर्टीज. ओके, वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी इज इक्वल टू, पण वेक्टर ए ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, वेक्टर ए ऍज इट इज लिहितो आहे. ओके, काय आहे, a1 I कॅप प्लस a2 j कॅप प्लस a3 k कॅप क्रॉस वेक्टर बी ची व्हॅल्यू b1 I कॅप प्लस b2 j कॅप प्लस b3 k कॅप. ओके, इज इक्वल टू, आता दोन ब्रॅकेटचे आपल्याला क्रॉस प्रोडक्ट करायचे आहे. ठीक आहे, क्रॉस प्रोडक्ट, ठीक आहे, डिस्ट्रीब्युटिव्ह वाईज होत आहे. ठीक आहे, जसं आपण डॉट प्रोडक्ट मध्ये केलं होतं दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन, त्याच वेळी इथे पण करायचे आपल्याला. इथे आता दोन ब्रॅकेटचं क्रॉस प्रोडक्ट करायचं आहे. ठीक आहे, मीन्स दोन वेक्टर्सचं काय वेळेला बेसिस आहे. ठीक, सगळ्यात आधी a1 I कॅप हा क्रॉस प्रोडक्ट करेल या तिन्ही टर्म्स सोबत. ओके, म्हणजे आपल्याला काय मिळते आहे, a1 I कॅप क्रॉस b1 I कॅप. मग a1 आणि b1 हे कॉन्स्टंट आहे. ओके, तर a1 into b1 समोर येत आहे, a1 into b1 and then I कॅप हा क्रॉस प्रोडक्ट करेल कोणासोबत, I कॅप सोबत. ओके, त्यानंतर प्लस आता a1 I कॅप हा क्रॉस प्रोडक्ट करेल b2 j कॅप सोबत. ओके, म्हणजे काय मिळेल, a1 into b2 I कॅप क्रॉस j कॅप. ओके, त्यानंतर नेक्स्ट a1 I कॅप आता b3 k कॅप सोबत क्रॉस मल्टिप्लिकेशन करेल. ओके, प्लस
A1 into B3 as it is, and then I cap cross K cap. ओके, त्यानंतर आता A2 J cap या तिघांसोबत क्रॉस मल्टिप्लिकेशन करेल. ओके, मीन्स काय मिळेल आपल्याला इथे प्लस A2 into B1 means A2 B1 as it is, and J cap cross I cap, J cap cross I cap. Okay, त्यानंतर नेक्स्ट प्लस A2 J cap आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करेल B2 J cap सोबत. ओके, मीन्स A2 into B2, A2 into B2 and then J cap cross J cap. ओके, then त्यानंतर A2 J cap आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करेल B3 K cap सोबत, म्हणजे A2 into B3 plus A2 into B3 and then J cap cross K cap, J cap cross K cap. Then A3 K cap आता क्रॉस प्रोडक्ट करेल या तिघांसोबत. ओके, नेक्स्ट सांगितलं प्लस A3 K cap into B1 I cap, म्हणजे A3 into B1, A3 into B1 and then K cap cross I cap, K cap cross I cap. ओके, then the sign of plus. आता A3 क्रॉस A3 K cap क्रॉस प्रोडक्ट करेल B2 J cap सोबत, म्हणजे A3 into B2, A3 into B2 and then K cap cross J cap, sign of plus. And then last A3 K cap क्रॉस प्रोडक्ट करेल B3 K cap सोबत, म्हणजे A3 into B3, A3 into B3 and K cap cross K cap. ओके, काय केलं आपण इथे दोन वेक्टरचं क्रॉस प्रोडक्ट करतोय. ठीक आहे, जसं ब्रॅकेट मल्टिप्लिकेशन करतो त्याच वेळी. ओके, फक्त मध्ये काय करणार, जे दोन बेसिक वेक्टर्स होते त्यांच्यामध्ये आपल्याला क्रॉस डिनोट करणार होतं. ठीक आहे, ते क्रॉस आपण डिनोट करू. आता आपल्याला प्रॉपर्टीज यूज करायच्या. ओके, व्यवस्थित लक्ष द्या. इट इज इक्वल टू A1 B1 constant as it is, but I cap cross I cap is equal to काय होतो 0. ओके, म्हणजे पूर्ण टर्मची व्हॅल्यू 0 मिळते आहे. प्लस देन या A1 into B2 I cap cross J cap is equal to काय होतो K cap. ऑलरेडी आपण प्रॉपर्टी शिकलेलो. ओके, देन साइन ऑफ प्लस. त्यानंतर इकडे A1 into B3, A1 into P3 and then I cap cross K cap, I cap cross K cap is equal to काय आहे minus J cap. then plus इकडे A2 into B1, A2 into B1 and then J cap cross I cap, okay, is equal to minus K cap. then here plus here J cap cross J cap is equal to काय होतो 0 and 0 into return 0 plus then here A2 into B3 then J cap cross K cap is equal to काय आहे I cap. then plus okay plus A3 into B1, A3 into B1 as it is and then K cap क्रॉस I cap. ओके, तर तुम्ही जर चेक केलं, आपण सांगितलं होतं ऑलरेडी काय की आपण काय करतो अँटी क्लॉकवाईज चेक करतो, तर K नंतर I येतो. बरोबर आहे, म्हणजे ओके आधी I cap देन J cap देन K cap आणि देन K नंतर पुन्हा I cap. बरोबर आहे, तर K cap क्रॉस I cap इज इक्वल टू काय होईल J cap मिळेल. ओके, तर इथे मिळते आहे J cap देन प्लस देन या A3 into B2, A3 into B2 and then K cap cross J cap. Okay, K cap cross J cap is equal to क्या होता minus I cap, minus I cap. Okay, and then plus, okay, plus K cap cross K cap 0, 0 to return 0. Okay, आता काय करू आपण, आता सिम्प्लिफाइड करतोय. व्यवस्थित लक्ष द्या. ज्यांच्याकडे I cap आहे ती टर्म्स आपण गॅदर करू, ज्यांच्याकडे J cap आहे ती टर्म्स आपण गॅदर करू
करू आणि ज्यांच्याकडे के कॅप्स आहे ठीक आहे त्या टर्म्स आपण गॅदर करू. ओके, झिरो आता मेन्शन करायची आवश्यकता नाही आहे. हे आधी आय कॅपच्या टर्म्स, ही एक आय कॅपची टर्म आहे आणि ही एक आय कॅपची टर्म आहे. बरोबर आहे, यांना आधी गॅदर करतोय. इज इक्वल टू काय ते A2 to B3 I cap प्लस हियर प्लस मायनस मायनस. ओके, इथे येईल मायनस. देन त्यानंतर A3 B2 I cap. ओके, देन त्यानंतर J कॅपची टर्म, ही एक J कॅपची टर्म आहे. प्लस मायनस 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 A1 B3 A1 B3 J cap. देन पुन्हा एक J कॅपची टर्म आहे प्लस A3 B1 J cap. ओके, देन त्यानंतर आता K कॅपची टर्म्स. ओके, हे K कॅपची टर्म्स आहे प्लस A1 B2 K cap A1 B2 K cap. देन हे K कॅपची टर्म आहे प्लस मायनस 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 here A2 B1 K cap. ओके, काय केलं आपण आय कॅपच्या टर्म्स गॅदर केल्या, देन J कॅपच्या टर्म्स आणि देन K कॅपच्या टर्म्स आपण गॅदर केल्या. ओके, देन इज इक्वल टू चेक करा या दोन टर्म मधून आपण आय कॅप कॉमन काढू शकता. म्हणजे डायरेक्ट ब्रॅकेट मध्ये A2 B3 मायनस A3 B2 आय कॅप. ओके, आता या दोन टर्म मधून आपण मायनस साइन कॉमन काढू, कारण ही टर्म निगेटिव्ह आहे, टर्म पॉझिटिव्ह आहे. मायनस साइन कॉमन काढू तर ही टर्म पॉझिटिव्ह होईल. ओके, A1 B3 J कॅप कॉमन काढू, ही टर्म पॉझिटिव्ह आहे, कॉमन काढला मायनस तर काय होईल मायनस. देन A3 B1. ओके, and then J कॅप आपण काय केलं आहे कॉमन काढला. ओके, त्यानंतर नेक्स्ट या दोन टर्म मधून ही टर्म पॉझिटिव्ह आहे, ही टर्म निगेटिव्ह आहे, म्हणजे आपण प्लसच कॉमन काढू शकतो. ओके, प्लस कॉमन काढू आणि सोबत K कॅप कॉमन काढू, म्हणजे काय राहिलं आहे A1 B2 मायनस A2 B1 and K कॅप कॉमन. ठीक, म्हणजे जेव्हा आपण वेक्टर A क्रॉस वेक्टर B केलं बाय युजिंग प्रॉपर्टीज तर आपल्याला आन्सर असं मिळतं. ओके, देन पण आता ही जी मेथड आहे बाय युजिंग प्रॉपर्टीज ही लेंदी मेथड आहे. ओके, आपण बाय युजिंग डिटर्मिनंट देखील दोन वेक्टरच्या क्रॉस प्रोडक्ट आपण फाइंड आउट करू शकतो. ओके, कसं व्यवस्थित लक्ष द्या, हे जे आन्सर मिळालेलं आहे ओके याला आपण डिटर्मिनंटच्या फॉर्म मध्ये लिहू शकतो. चेक करा, इज इक्वल टू डिटर्मिनंट आय कॅप J कॅप K कॅप A1 A2 A3 B1 B2 B3. मी या पूर्ण टर्मच्या ऐवजी हा डिटर्मिनंट लिहू शकतो. बरोबर आहे, चेक करा आय कॅप. देन हियर या दोन मल्टिप्लिकेशन आणि सबट्रॅक्शन करतो आपण A2 into B3 मायनस A3 into B2. ओके, देन जेव्हा मिडल टर्म लिहितो तेव्हा साइन चेंज करून लिहितो आपण मायनस. ओके, आणि J कॅप. ओके, J कॅप. देन त्यानंतर A1 into B3 मायनस A3 into B1. बरोबर आहे. देन K कॅप पॉझिटिव्ह आहे प्लस देन त्यानंतर A1 into B2 मायनस A2 into B1 K कॅप. बरोबर आहे. ओके, तर आता समोर जेव्हा कुठल्याही आपल्याला दोन वेक्टरचे जर क्रॉस प्रोडक्ट करायचे असेल तर आपण काय करू, आपण यावेळी आता सॉल्व्ह करणार नाही, तर आपण डायरेक्ट काय करू, तर वेक्टर A क्रॉस वेक्टर B इज इक्वल टू आपण डिटर्मिनंट अरेंज करू आणि देन त्यानंतर आपण डिटर्मिनंटला सॉल्व्ह करू. ओके, देन न्यूमेरिकल बघू की दोन वेक्टरचे क्रॉस प्रोडक्ट कसं केलं जातं. ठीक आहे, दोन वेक्टर आहे वेक्टर A आणि वेक्टर B. वेक्टर A इज इक्वल टू 3i कॅप प्लस 2j कॅप प्लस k कॅप. देन वेक्टर B इज इक्वल टू 3i कॅप प्लस 4j कॅप प्लस 5k कॅप. ओके, दोन वेक्टर त्यांनी गिवन दिले वेक्टर A आणि वेक्टर B. आता दोन वेक्टरचे आपल्याला क्रॉस प्रोडक्ट फाइंड आउट करायचं. ओके, मग आता क्रॉस प्रोडक्ट कसं फाइंड आउट करायचं, तर प्रॉपर्टीज यूज करून आपण सॉल्व्ह करू शकतोय. बरोबर आहे, पण सगळ्यात शेवटी आपण काय बोलतो की सगळ्यात शॉर्ट मेथड आहे डिटर्मिनंट.
ओके, जर आपल्याला वेळ वाचवायचा असेल तर आपण काय करू, डिटर्मिनंट यूज करून या दोन वेक्टरच्या क्रॉस प्रोडक्ट फाइंड आउट करू. बरोबर आहे, तो डिटर्मिनंटचा फॉर्म्युला यूज करतो आम्ही. ठीक आहे, देयरफॉर द वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ काय होतं, फर्स्ट रो आय कॅप जे कॅप के कॅप फर्स्ट रो. सेकंड रो मध्ये ओके, सेकंड रो मध्ये काय होतं तिथे A1 A2 A3 मीन्स पहिला जो वेक्टर आहे त्यांचे आय कॅपचे कोएफिशिएंट जे कॅपचे कोएफिशिएंट अँड के कॅपचे कोएफिशिएंट तुम्हाला लिहायचे आहे. आय कॅपचे कोएफिशिएंट कोण आहे ते 3, जे कॅपचे कोएफिशिएंट 2 अँड के कॅपचे कोएफिशिएंट 1. म्हणजे नेक्स्ट रो काय मिळेल आपल्याला 3 2 1. ओके, नेक्स्ट थर्ड जो रो होता तो काय होता B1 B2 B3. बरोबर, मीन्स कोएफिशिएंट ऑफ आय कॅप, कोएफिशिएंट ऑफ जे कॅप, कोएफिशिएंट ऑफ के कॅप ऑफ वेक्टर बी. म्हणजे काय मिळेल तिथे आपल्याला 3 4 5. ओके, काय केलं आपण, दोन वेक्टर आपल्याला त्यांनी गिवन दिलं होतं आणि दोघांचे आपल्याला क्रॉस प्रोडक्ट फाइंड आउट करायचे आहे. तर आपण डिटर्मिनंट यूज करून सॉल्व करणार. देन हियर इज इक्वल टू थर्ड ऑर्डर डिटर्मिनंट आहे. ओके, आय कॅप ॲज इट इज. ओके, इन ब्रॅकेट हियर 2 into 5 10 sin of minus 1 into 4 4. Then next element I cap, sorry J cap positive इथे वेळेस निगेटिव्ह. ओके, minus J cap. Then त्यानंतर 3 into 5 15 sin of minus and 1 into 3 3. ओके, then next last element K cap positive आहे इथे तर प्लस K cap. then त्यानंतर 3 into 4 12 minus 2 into 3 6. काय केलं आपण थर्ड ऑर्डर डिटर्मिनंट सॉल्व करतोय. ठीक आहे, ऑलरेडी 11th स्टँडर्ड मध्ये आपण बघितलेलं आहे. देन इज इक्वल टू इथे कॅल्क्युलेशन करतोय 10 minus 4 6 I cap 6 I cap. देन हियर 15 minus 3 12 तर इथे येईल समोर 12 minus 12 J cap. ओके, देन हियर 12 minus 6 इथे मिळेल प्लस 6 K cap. ओके, तर हे आपला आन्सर आहे वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघू. फाइंड वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी वेअर a is equal to 3 minus 4 1 and b is equal to 2 1 minus 1. ओके, काय म्हटलं त्याने, तो म्हणतोय की वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी ची व्हॅल्यू फाइंड आउट करा. आणि देन त्यांनी काय दिलं आपल्याला दोन पॉइंट गिवन दिलाय ए अँड बी. बघा कॅपिटल लेटर आहे, पॉइंट ए जे आहे कॅपिटल लेटरने डिनोट करतो. तर पॉइंट ए त्यांनी गिवन दिला आणि पॉइंट बी त्यांनी गिवन दिलाय. ओके, आता तो म्हणतोय की वेक्टर ए आणि वेक्टर बी चे क्रॉस प्रोडक्ट फाइंड आउट करा. मग वेक्टर ए आणि वेक्टर बी चे जर क्रॉस प्रोडक्ट जर आपल्याला फाइंड आउट करायचे असेल तर आपण काय करू, सगळ्यात आधी पॉइंट्सला कन्वर्ट करू पोझिशन वेक्टर्स मध्ये. बरोबर आहे, आपण फर्स्ट व्हिडिओ मध्ये बघितलं होतं. ओके, की जो पॉइंट आहे तो त्याला आपण कन्वर्ट करतो पोझिशन वेक्टर्स मध्ये. ओके, मग जे गिवन दिलंय ते ऍज इट इज लिहू. गिवन a इज इक्वल टू अँड b इज इक्वल टू त्याने गिवन दिलं. आता a चे पोझिशन वेक्टर जे आहे ते काय असणार आहे, वेक्टर a. ओके, देयरफॉर वेक्टर a इज इक्वल टू, मग आता पॉइंटला पोझिशन वेक्टर मध्ये कन्वर्ट करतोय. x कोऑर्डिनेट कोण आहे 3. ओके, 3 ऍज इट इज. पण x ऍक्सिस चे युनिट वेक्टर कोण आहे i कॅप, इथे मिळेल i कॅप. नेक्स्ट y कोऑर्डिनेट -4. ओके, -4. पर y ऍक्सिस चे युनिट वेक्टर j कॅप. ओके, j कॅप. सिमिलर +1. ओके, 1 ऍज इट इज. पण 1 हा z कोऑर्डिनेट आहे आणि z ऍक्सिस चे युनिट वेक्टर कोण आहे k कॅप. ओके, k कॅप. सिमिलर पॉइंट बी चे आपण पोझिशन वेक्टर तयार करतोय. वेक्टर b इज इक्वल टू काय मिळेल मग 2i कॅप +1 j कॅप. देन हियर -1 k कॅप. काय केलं आपण वेक्टर ए आणि वेक्टर बी तयार केला. आता वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी फाइंड आउट करा असं तो बोलतोय. ओके, मग वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी इज इक्वल टू, मग वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी दोन वेक्टरचे क्रॉस प्रोडक्ट करायचे आपल्याला. ओके, मग आता क्रॉस प्रोडक्ट तुम्ही प्रॉपर्टी यूज करून पण करू शकता किंवा डिटर्मिनंट, पण डिटर्मिनंट खूप सोपं आहे. बरोबर, तर आपण डिटर्मिनंट यूज करू. ओके, इन डिटर्मिनंट फर्स्ट रो जो आहे तो काय असणार आय कॅप जे कॅप के कॅप. ओके, अँड सेकंड रो कुणाचे असणार आहे वेक्टर ए मधल्या आय कॅप जे कॅप आणि के कॅपच्या कोएफिशिएंटच्या. ठीक आहे, इथे व्यवस्थित लक्ष द्या, आधी वेक्टर ए आहे
तर सेकंड रो वेक्टर ए च्या कोएफिशिएंटचे असणार आहे. काय आहे 3 -4 1. ओके 3 -4 1. देन त्यानंतर जो थर्ड रो आहे तो वेक्टर बी चा असणार आहे. द कोएफिशिएंट ऑफ वेक्टर बी कोण आहे इथे 2 1 -1. ओके 2 1 -1. तर आता हा थर्ड ऑर्डर डिटरमिनंट आहे, याला आपल्याला सॉल्व करणे आहे. इज इक्वल टू I cap as it is, then here minus into minus plus 4 into 1 4 sin of minus 1 into 1 1. नेक्स्ट एलिमेंट लिहिते वेळेस साइन चेंज करून लिहितोय. हा j cap पॉझिटिव्ह आहे, लिहिते वेळेस मायनस लिहिला मायनस j cap. देन हियर 3 into minus 1 minus 3 minus 2 into 1 2. देन k cap पॉझिटिव्ह आहे, लिहिते लिहिला प्लस k cap. देन 3 into 1 3. ओके sin of minus minus 4 into 2 minus 8 minus minus plus 8 is equal to 4 minus 1 3 and 3 into I cap 3 I cap. Then here minus 3 minus 2 minus 5 minus minus plus 5 j cap. Then here 3 plus 8 11 11 into k cap means plus 11 k cap. Okay, तर हे आहे वेक्टर A क्रॉस वेक्टर B बेसिक डिटरमिनंट. नेक्स्ट न्यूमेरिकल रूल. Find the sign of angle between vector A and vector B. Okay, where vector A equal to I cap plus j cap plus k cap and vector B is equal to 2I cap minus j cap minus k cap. Okay, बघा दोन वेक्टर त्याने गिवन दिलाय वेक्टर A and वेक्टर B. डन. आता तो काय म्हणतो आहे की वेक्टर A आणि वेक्टर B च्या मधला जो अँगल आहे, वेक्टर A आणि वेक्टर B या दोघांच्या मधला जो अँगल आहे, अँगलला कशा डिनोट करतो आपण थीटा. ओके, तर या थीटाचे साइन ऑफ थीटा फाइंड आउट करा. साइन ऑफ थीटा मीन्स साइन थीटाची व्हॅल्यू त्यांनी विचारलेली आहे. ओके, मग ऑलरेडी व्हिडिओच्या स्टार्टिंग मध्ये आपण फॉर्म्युला बघितला होता साइन थीटाचा, बरोबर आहे. साइन थीटाचा फॉर्म्युला काय होता? The magnitude of vector A cross vector B upon magnitude of vector A into magnitude of vector B. बरोबर. म्हणजे sin थीटाची जर व्हॅल्यू काढायची असेल तर आपल्याला ह्या तीन व्हॅल्यूज माहिती पाहिजे. आपल्याला माहिती पाहिजे मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर A, आपल्याला माहिती पाहिजे मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर B, आपल्याला माहिती पाहिजे मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर A क्रॉस वेक्टर B. बरोबर आहे. पण वेक्टर A आपल्याला माहिती आहे, हो वेक्टर A आपल्याला माहिती आहे, वेक्टर B देखील माहिती आहे, पण वेक्टर A क्रॉस वेक्टर B आपल्याला माहिती नाहीये. म्हणजे सगळ्यात आधी आपल्याला काय करणे आहे, वेक्टर A क्रॉस वेक्टर B फाइंड आउट करणे. बरोबर आहे. देन मग काय करतोय, जे गिवन दिलंय ते ऍज इट इज लिहिणे आहे. गिवन वेक्टर A आणि वेक्टर B. आता वेक्टर A क्रॉस वेक्टर B आपण फाइंड आउट करू. वेक्टर A क्रॉस वेक्टर B इज इक्वल टू, मग दोन वेक्टरच्या क्रॉस प्रोडक्ट प्रॉपर्टीने बी सॉल्व होतो आणि डिटरमिनंट. बरोबर, पण आपण काय करू डिटरमिनंट ने सॉल्व करू. ओके, म्हणजे काय म्हणते आहे इन डिटरमिनंट फर्स्ट रो I कॅप j कॅप k कॅप. सेकंड रो जो आहे तो कुणाचा असणार, वेक्टर A च्या I j k च्या कोएफिशिएंट. ओके, मींस 1 1 1 1 1 1. देन त्यानंतर थर्ड रो जो आहे तो वेक्टर B च्या कोएफिशिएंटचे असणार आहे. ओके, 2 -1 -1 2 -1 -1. ओके, देन आता या डिटरमिनंट आपण सॉल्व करतो आहे इज इक्वल टू I कॅप एज इट इज इन ब्रॅकेट 1 into -1 -1 sin of minus -1 into 1 -1 minus plus 1. Okay, then next element j cap positive आहे, sign change minus j cap. Then 1 into -1 -1 sin of minus 2 into 1 2. Then third k cap positive आहे, okay, plus k cap. मग काय लिहिते -1 into 1 -1 sin of minus 2 into 1 2. Okay, is equal to, आता कॅल्क्युलेशन करतो आपण, -1 plus 1 0. ओके, म्हणजे इथे काय मिळेल 0 I cap. देन हियर -1 -2 -3 minus minus plus 3 j cap. देन हियर -1 -2 -3 minus plus minus 3 k cap. ओके, हे काय आहे वेक्टर A क्रॉस वेक्टर B. आपल्याला जर हा फॉर्म्युला जर यूज करायचा असेल sin थीटाचा, तर आपल्याला मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर A क्रॉस वेक्टर B माहिती पाहिजे.
नाही, आपल्याला वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी ची माहिती द्याला, त्याच्याची मॅग्निट्यूड नाही माहिती. आपल्याला मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए माहिती पाहिजे. आपल्याला वेक्टर ए माहिती आहे, त्याचे मॅग्निट्यूड नाही, सेम मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर बी देखील माहिती नाही. म्हणजे आता काय करणार आपल्याला तीनही वेक्टरचे मॅग्निट्यूड फाइंड आउट करायचे. ओके, देख सो आय थिंक मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए इज इक्वल टू रूट ऑफ मॅग्निट्यूड. ऑलरेडी फर्स्ट व्हिडिओ मध्ये आपण बघितलेलं आहे. मॅग्निट्यूड आपण कशात काढतो, रूट ऑफ x square plus y square plus z square. ओके, मग x means coefficient of i cap, y means coefficient of j cap, z means coefficient of k cap. काय इथे 1 square plus 1 square plus 1 square is equal to root of 3. मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर a मिळाला आपल्याला रूट ऑफ 3. ओके, त्यानंतर नेक्स्ट मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर b देखील माहिती पाहिजे. ओके, मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर b रूट ऑफ पहले थे 2 स्क्वायर प्लस देन -1 स्क्वायर प्लस here -1 स्क्वायर इज इक्वल टू रूट ऑफ 2 स्क्वायर 4 here +1 इज इक्वल टू रूट ऑफ 6. मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर बी मिळते आहे रूट ऑफ 6. सिमिलर मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी माहिती पाहिजे. वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी माहिती आहे, त्याचे मॅग्निट्यूड नाही माहिती. आता त्याचे मॅग्निट्यूड काढतो आपण. ओके, हियर मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी इज इक्वल टू रूट ऑफ 0 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर प्लस -3 square. Okay, then is equal to root of here 0 square means 0, 3 square means 9, here -3 square means +9 is equal to root of 18. Okay, root of 18 ला आपण काय लिहू शकतो आहे 3 root 2. बरोबर, how is equal to 18 means 9 into 2 होतो. Okay, and root of 9 3 root 2 as it is. याला आपलं मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी. ओके, त्यानंतर आता आपल्याला मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए, मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर बी आणि मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी माहिती द्यायला. आता आपण साइन थीटाचे फॉर्म्युला यूज करू शकतो. ठीक आहे, सिन्स साइन थीटा इज इक्वल टू काय फॉर्म्युला होता, मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी अपॉन मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए अपॉन मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर बी इज इक्वल टू magnitude of vector A cross vector B 3 root 2. Okay, 3 root 2 upon magnitude of vector A, magnitude of vector A root 3. Okay, into magnitude of vector B root 6. Okay, root 6. Okay, done. Means the sin theta is equal to काय होईल आहे 3 root 2 अपॉन हियर दोन टर्म्स मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, दोन्ही टर्म्स रूट मध्ये आहे, तर रूट मध्ये लिहू आपण. आणि 3 into 6 18. बरोबर, मीन्स इज इक्वल टू 3 root 2 as it is अपॉन 18 मीन्स रूट ऑफ 9 into 2. बरोबर, मीन्स इज इक्वल टू 3 root 2 अपॉन हाउ मच 3 root 2. and 3 root 2 पे कैंसल, मीन्स sin थीटा इज इक्वल टू किती मिळते आहे 1. ओके, तर हे झालं आपलं साइन थीटा. ओके, त्यांनी क्वेश्चन चेक करा. क्वेश्चन त्यांनी काय म्हटलं होतं, फाइंड द साइन ऑफ अँगल थीटा आणि त्याचे साइन. जर त्यांनी फक्त म्हटलं असतं की फाइंड अँगल, तर आपण इथे थीटाची व्हॅल्यू काढली असती सुरू. बरोबर आहे, आपण काय केलं असतं 1 ला साइन मध्ये कन्वर्ट केलं असतं. का बरं, कारण इकडे साइन थीटा आहे. ओके, तर इक्वल टू च्या लेफ्ट हँड साइडला साइन आहे, तर राइट हँडला पण साइन आपण अरेंज करू. मग 1 च्या ऐवजी साइन लिहिता येईल आपल्याला, तो साइन π/2. बरोबर, म्हणजे साइन थीटा इज इक्वल टू साइन π/2 लिहिता आलं असतं आपल्याला. ओके, म्हणजे थीटा इज इक्वल टू π/2. ओके, तर यावेळी आपण थीटाची व्हॅल्यू काढली असते. पण क्वेश्चन काय म्हटलं होतं, फक्त फाइंड साइन ऑफ अँगल. साइन ऑफ अँगल मीन्स साइन ऑफ थीटा. ओके, नेक्स्ट न्यूमेरिकल बघू आपण. Show that the vector A and vector B are collinear, where vector A equal to I cap plus 2j cap minus k cap and vector B is equal to 3I cap plus 6j cap minus 3k cap. काय म्हणतो की वेक्टर A आणि वेक्टर B कोलिनियर आहे हे शो करा. मग व्हिडिओच्या स्टार्टिंगला आपण बोललोय काय, जर कुठलेही दोन वेक्टर जर कोलिनियर असेल तर
त्यांचे जे क्रॉस प्रोडक्ट आहे, त्यांचे जे वेक्टर प्रोडक्ट आहे ते काय मिळते आपल्याला 0. बरोबर आहे. मग आता चेक करू की या दोन वेक्टरचे जे क्रॉस प्रोडक्ट आहे ते 0 मिळते की नाही. ओके, मग सोल्युशन मध्ये जे गिवन आहे ते ऍज इट इज लिहिले आहे, वेक्टर ए आणि वेक्टर बी. आता या दोन वेक्टरचे आपल्याला क्रॉस प्रोडक्ट करायचे आहे. ओके, मीन्स वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी इज इक्वल टू, मग क्रॉस प्रोडक्ट कसं करतो आपण, बाय डिटर्मिनंट. ओके, इन डिटर्मिनंट फर्स्ट रो आई कॅप जे कॅप के कॅप, सेकंड रो वेक्टर ए चे कोएफिशिएंट्स. ओके, 1 2 -1 1 2 -1. देन थर्ड रो वेक्टर बी चे कोएफिशिएंट्स. ओके, 3 6 -3 3 6 -3. ओके, आता या डिटर्मिनंट आपण सॉल्व करतो आहे इज इक्वल टू आई कॅप एज इट इज इन ब्रॅकेट 2 into -3 -6 साइन ऑफ माइनस, then -1 into 6 -6 minus minus plus 6. Next j cap positive है, लिखते हैं here sign change in minus j cap. Then 1 into -3 -3 sign of minus, -1 into 3 -3 minus minus plus 3. Then k cap sign positive है, इधर plus k cap लिखना है in bracket 1 into 6 6 sign of minus and 2 into 3 6. Okay, 6. Then is equal to minus 6 plus 6 0. Okay, is 0 I cap minus 3 plus 3 0 means 0 j cap plus 6 minus 6 0 is 0 k cap. चेक करा, वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी आपण जेव्हा सॉल्व केलं तर आपल्याला जो नवीन वेक्टर मिळाला त्याचे सगळे जे कोएफिशिएंट्स आहे ते काय आहे 0. म्हणजे वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी इज इक्वल टू काय म्हणतात आपल्याला 0 वेक्टर. आणि आपण प्रॉपर्टी बघितली, आपण काय बोललो होतो की जर वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी इज इक्वल टू जर 0 वेक्टर भेटत असेल तर याचा अर्थ ते दोन्ही वेक्टर काय असेल, कोलिनियर. मग आता इथे आपल्याला वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी इज इक्वल टू 0 वेक्टर मिळत आहे, म्हणजे वेक्टर ए आणि वेक्टर बी हे दोन्ही वेक्टर काय आहेत, कोलिनियर वेक्टर्स आहेत. ओके, तर आजचा जो टॉपिक होता क्रॉस प्रोडक्ट, ज्याला आपण वेक्टर प्रोडक्ट देखील म्हणतोय, त्यातलं महत्त्वाचे काय पॉइंट्स होते ते लक्षात घेऊ आपण. काय की जेव्हा कुठल्याही दोन वेक्टरचा जेव्हा आपण क्रॉस प्रोडक्ट करतो तर आपल्याला एक नवीन वेक्टर मिळतो. बरोबर आहे, म्हणून आपण त्याला वेक्टर प्रोडक्ट देखील म्हणतो. आणि जो नवीन वेक्टर मिळतो तो परपेंडिक्युलर वेक्टर असतो, म्हणजे तो वेक्टर ए आणि वेक्टर बी चे जर आपण क्रॉस प्रोडक्ट करत असेल तर नवीन जो वेक्टर मिळेल आपल्याला वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी, तो वेक्टर ए आणि वेक्टर बी या दोघांवर कसा असणार, परपेंडिक्युलर असेल. ठीक आहे, ही महत्त्वाची कंडिशन आहे. त्यानंतर जर दोन वेक्टर जर कोलिनियर असेल किंवा पॅरलल असेल तर त्यांचे जे क्रॉस प्रोडक्ट आहे ते किती असते, 0 असते. बरोबर आहे. देन त्यानंतर कुठल्याही वेक्टरचे जर तुम्ही क्रॉस प्रोडक्ट करत असाल त्याच्या स्वतः सोबत, बरोबर, इट्स सेल्फ. ओके, तर जे मिळणार आन्सर आहे ते काय असणार आहे, 0 वेक्टर. ठीक आहे. देन त्यानंतर प्रॉपर्टी मध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं आहे काय, जसं आय कॅप क्रॉस आय कॅप, जे कॅप क्रॉस जे कॅप, देन के कॅप क्रॉस के कॅप इज इक्वल टू किती असणार आहे, 0. ओके, देन त्यानंतर जे मी तुम्हाला सांगितलं होतं की आय कॅप देन जे कॅप देन के कॅप. ओके, हे जे अँटी क्लॉकवाइज सिक्वेन्स आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे क्रॉस प्रोडक्ट मध्ये. ओके, देन आता या पूर्ण टॉपिक वरती मी तुम्हाला काही होमवर्क देणार आहोत. ठीक, ते तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहे आणि त्यांचे जे आन्सर्स आहेत ते तुम्हाला कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करायचे. ओके.